विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। भारत सरकारच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने DGFT 17 मे 2025 रोजी एका अधिसूचनेद्वारा बांगलादेशातून भारतात व भारत मार्गे इतर देशात होत असलेल्या निर्यातीवर निर्बंध जारी केलेत। आतापर्यंत बांगलादेशातून आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम व पश्चिम बंगाल या सीमावर्ती भागातील जमिनी मार्गाने मोठ्या प्रमाणावर आयात होत असलेल्या 11 भूसीमा चौक्या आयातीसाठी बंद करण्यात आल्या असून केवळ कोलकाता व न्हावा शेवा मुंबई या दोनच बंदरांच्या माध्यमातून सागरी मार्गाद्वारे आयातीस परवानगी देण्यात आली। या निर्णयामुळे बांगलादेशातून भारतात होत असलेल्या वस्त्रोत्पादनाच्या एकूण निर्यातीपैकी 93% निर्यात प्रतिबंधित होत असून जमिनी मार्गाने कमी वाहतूक खर्चात व जलद गतीने भारतात होत असलेली आयात नियंत्रित होणार असल्याचा फायदा भारतीय वस्त्रोद्योगास होणार आहे। त्यामुळे देशातील वस्त्रोद्योग संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं। जागतिकीकरणानंतरच्या नियमांमुळे बांगलादेशास मुक्त व्यापार करारांतर्गत 0% निर्यात कराने माल भारतात पाठवण्याची मुभा मिळाली होती। बांगलादेशाची वस्त्रोत्पादनाची क्षमता फारशी मोठी नसल्याने भारतातील वस्त्रोद्योगास सुरुवातीला याचा फार तोटा वाटला नाही। मात्र हळूहळू चायनाने या 0% निर्यात कराचा गैरफायदा घेण्यासाठी आपली वस्त्र उत्पादने बांगलादेशाच्या नावाने उत्पादित करीत बांगलादेश मार्गे भारतात प्रचंड निर्यातीचा सपाटा लावला होता व गेल्या काही वर्षात या गैरप्रकाराचा प्रचंड फटका भारतीय वस्त्रोद्योगास बसला। या परिस्थितीकडे भारतातील विविध वस्त्रोद्योग संघटनांनी केंद्राचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करून हे थांबवण्याची मागणी वारंवार केली, मात्र केंद्राने याबाबत ठोस उपाययोजना केली नव्हती। आता मात्र बांगलादेशाने 13 एप्रिल 2025 रोजी भारतीय कापूस व धाग्यांसह इतर काही उत्पादनाच्या आयातींवर बंदी घालून तो माल चायनातून आयात करण्याचा निर्णय घेतला होता। या पार्श्वभूमीवर प्रत्युत्तर म्हणून का होईना भारताने हे निर्बंध लादल्यात व ते स्वागतार्ह आहेत। मात्र हे निर्बंध तात्पुरते न राहता कायमस्वरूपी राहिले तरच भारतीय वस्त्रोद्योगास याचा फायदा होणार आहे किंवा होत असलेले नुकसान थांबणार आहे। कारण या निर्बंधामुळे बांगलादेशाची किमान 66,000 कोटी रुपयांची निर्यात प्रभावित होत असून ती त्यांच्या एकूण निर्यातीच्या 40 ते 42% आहे। त्यामुळे बांगलादेश हे निर्बंध उठवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करेल। मात्र या निर्बंधांमुळे भारतातील वस्त्रोद्योग विभागास सुमारे 1 ते 2,000 कोटी रुपयांच्या व्यवसाय वृद्धीची निर्माण होत असलेली संधी व व्यापक हित विचारात घेऊन केंद्राने हे निर्बंध कायमस्वरूपी ठेवणं आवश्यक आहे। किरण तारळेकर, विटा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।